आज बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील तरुणांच्या मनामधील खदगद, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवार यांनी पुण्यामधील विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने साधलेला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची खूप गर्दी पाहायला मिळाली. शरद पवार येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थ्यांची एवढी गर्दी पाहता शरद पवारांनी त्यांना बसायला जागा नसणाऱ्यांना मंचावर येऊन बसायला सांगितलं. या सगळ्या मंचावरती बसा असं म्हणत विद्यार्थ्यांना मंचावर शरद पवार यांनी बोलवून घेतलं. यावेळेला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा आणि अडचणी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. यावेळेला शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. 3,24 महिने ऐकलं. आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो की इथनं पुढं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 10% त्याची मुली असतील आणि ते प्रमाण हळूहळू वाढवायचं. आणि आज तुम्ही 15 ऑगस्टला बघितलं तर भारताची जी परेड असते त्या परेडचं नेतृत्व मुली करतात. एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी लढाऊ विमानं आहेत ती विमानं चालवायचं कामसुद्धा आपल्या मुली करतात. याचा अर्थ कर्तृत्व हे त्या ठिकाणी आहे. संधी दिली पाहिजे, मानसिकता दिली पाहिजे.